आज 18,000 गट आपले तयार झाले आहेत. 2.5 लाख शेतकरी त्या गटांमध्ये आहेत. पण तो दिवस मला दूर दिसत नाही की ज्या दिवशी 50 लाख शेतकरी आपल्या गटांमध्ये या ठिकाणी असतील. देवेंद्रजी, ही स्पर्धा आता सुरू झाली आहे, पण ह्या स्पर्धेचा अनुभव हे शेतकरी गट कसा घेत आहेत, त्यांचे गुरु कसे घेत आहेत, हा आपण प्रत्यक्ष काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. नमस्कार सर. पूर्वी आम्ही महिला म्हणायचो की आमच्याकडे जमीनच नाही, पण आज अभिमानाने सांगावंसं वाटते की आम्ही गावातल्या महिला एकत्र आलो आणि 24 एकर शेती भाड्या तत्वावर घेतली आणि गट शेतीला सुरुवात केली. आमच्या उडान महिला शेतकरी गट या नावाप्रमाणेच आता आम्ही सुद्धा फार्मर कप स्पर्धेमध्ये उंच उडान घेण्यास तयार आहोत सर. आमच्या बाबुळगावच्या चैतालीताई यांनी सांगितलं कशा प्रकारे शेती नसलेल्या महिला एकत्रित आल्या. मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्याकरता महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. याच अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकरी बिल पास करतो. या कायद्याच्या माध्यमातून या सगळ्या बहिणींना शेतकरी दर्जा आपण देणार आहोत. त्यामुळे चैतालीताई, आता तुमच्या गटातल्या या ज्या 24 महिला आहेत त्यांच्याकडे शेती असो का नसो, त्या शेतकरीच होणार आहेत. सर, गट तयार होण्यापूर्वी आमच्यात खूप वर्षानुवर्षाचे कौटुंबिक व राजकीय वाद होते. फार्मर कपमुळे आम्हाला समजले की जर आम्ही एकत्र आलो तर गावासाठी खूप विकास कामं करू शकतो. आमच्या गटाचे जे कार्य आहे ते फक्त गटापुरतं मर्यादित न राहता ती एक चळवळ उभी राहावी, तसेच प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न जावे, हे आमचे उद्दिष्ट आहे सर. शहापूरचा जय भवानी गट सगळ्यात उत्तम काम काही केलं असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते सगळे एकत्रित आलेले आहेत. मी राजकारणी असलो तरी सांगतो, राजकारणाने कोणाचं भलं झालेलं नाही, मेहनतीनेच भलं होतं आणि ते तुम्ही समजून घेतलं, ही खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे. महोदय, नंदुरबार म्हटलं की एकदम अतिदुर्गम भाग आणि भाषेची अडचण, ह्यामुळे बहुतांश शेतकरी जे आहे ते मुख्य प्रवाहापासून लांब राहणे पसंत करतात. परंतु यावर्षी आपल्या फार्मर कपच्या उपक्रमामध्ये मला मेंटरिंगची संधी मिळाली आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने SOP सारखा बन्नाट व्हिडिओ कॉलचा उपक्रम हा स्थानिक पावरी भाषेत घेतल्यामुळे आम्हाला अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना एक आत्मीयतेचं नातं निर्माण झालं आणि शेतकऱ्यांचा देखील आमच्यावर विश्वास झाला. फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणातून आम्ही इर्जिक पद्धत शिकलो. गावी परतल्यावर ती प्रत्यक्षात अंमलात आणली. अवघ्या 15 दिवसात 35 एकरचा कांदा काढणी करून सुमारे 5 लाख रुपयाची बचत केली. आम्ही ठरवलं आहे की गटातील प्रत्येक सदस्य कायम एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. एकच शेती, गट शेती. माझ्या भागातील तर बरेचसे शेतकरी सध्या शेतीच्या आशा सोडून बसलेले होते, पण फार्मर कपच्या माध्यमातून मेंटॉर म्हणून मी त्यांना SOPचा अवलंब करून सोप्या व योग्य पद्धतीने कशी शेती करता येईल याच्याविषयी मार्गदर्शन करू शकते. त्याचबरोबर ह्या शेतकऱ्यांना मी मानसिक आधार सुद्धा देऊ शकते, याचा सुद्धा मला खूप अभिमान आहे सर. मी गेल्या 4 वर्षापासून उमेद अभियानामध्ये काम करत आहे. पण फार्मर कप स्पर्धेमधील मेंटॉर ह्या भूमिकेमुळे शेतकरी आणि स्मार्ट शेती यांच्यामधील एक उपयोगी दुवा बनण्याची संधी मला लाभली आहे आणि ही संधी माझ्यासाठी अतुलनीय आहे. सर, मला सुद्धा खात्री आहे की यंदाचा जो फार्मर कप आहे तो आम्हीच जिंकणार आहोत. आता शेतकऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं थोडंसं अंतर होतं सर नात्यामध्ये, पण या SOP कॉल मार्फत हे अंतर सुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि माणसं जोडण्याचं आणि त्यांच्या आयुष्यात थोडाफार बदल घडवण्याचं हे काम खूप मोठं आहे आणि ते काम मी उत्तम प्रकारे पार पाडेन. अर्जुन पावरा असतील, ज्यांनी पावरी भाषेमध्ये त्या ठिकाणी आपल्या सगळ्या धुळे, नंदुरबार या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं सुरू केलेलं आहे. अन्नदाता शेतकरी गटाचे पगार असतील, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी एक परिवर्तन आपल्यासमोर मांडलं, किंवा आमच्या चंदगडच्या उमेदच्या लीनाताई असतील की ज्या एक मेंटॉर म्हणून अतिशय उत्तम काम या ठिकाणी करतायत. आमच्या रायगडच्या संचित यांनी देखील अतिशय सुंदर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासमोर मांडल्या. आता माझ्याकडील काही गटांनी सर DSR पद्धतीनं लागवड केली. त्याच्यामुळे जो एकरी त्यांचा 30-32 हजारचा खर्च असतो त्याच्यापैकी 15 ते 20% उत्पादन खर्च कमी केलेला आहे. आम्हाला नोहन सरांचे एक मेंटर म्हणून मिळाले. ते केवळ आमच्या गटाचे मेंटरच नाही तर आमचे कुटुंबातील सदस्य बनून आमच्या वारंवार शेतीमध्ये येतात आणि त्यामुळे आम्ही एक संगनमत करून शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे वळल्या गेलो. जसं सोनावणे म्हटले की भंडारा गोंदिया सारख्या आपल्या विभागामध्ये आपण खरं म्हणजे पाऊस चांगला पडतो आपल्याकडे,
पण आता भाताचेच 3-3 पिकं आपण घेतो, त्याच्याऐवजी आपण काही डायव्हर्सिफाय करू शकतो का? अजून चांगल्या पद्धतीनं काही कॅश क्रॉप उभे करू शकतो का? मला असं वाटतं की या दृष्टीनं तुम्ही केलेला किंवा ऊसतोड्यांनी केलेला विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. सर, आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही आमच्या शेतात चांगलं काम करून, कष्ट करून आणि आमच्या गावातील तरुण पिढीला शेतीकडे वळवू आणि आमच्या गाव पुन्हा नव्याने उभं करू. फार्मर कपच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला आता पहिल्यांदा घराबाहेर पडलोय आणि सर, आमची विनंती आणि अपेक्षा आहे की तुम्ही सर आमच्या गावाला एकदा नक्की यावं. मी निश्चित तुमच्या गावी येईल रुपाली ते. आणि मी तुम्हाला सांगतो, उत्तम काम करणारे जेवढे गट आहेत त्या प्रत्येकाच्या गावामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी त्या गटाच्या शेतीवर जाणार आहे. त्यामुळे आता बघू की म्हणजे एक तर कप तुम्हाला जिंकायचा आणि दुसरी माझी व्हिजिटही जिंकायची आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शेती.